नमस्कार, मी विकास पाटील, प्रवक्ता बाळासाहेबाची शिवसेना. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर प्रक्षोभक वक्तव्य करून या दोन शेजारी राज्यामधील जनतेच्या भावना भडकवण्याचे जे काम हे नेते मंडळी करत आहेत, खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत साहेब आणि कर्नाटकातील कन्नड वैदिकी रक्षण ही संघटनेचे नेते, या दोन्हीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. महाराष्ट्र आणि कर्नाटक भारतीय संघराज्यातील हे दोन शेजारी राज्य आहेत. गुन्हा गोविंदाने दोन्ही राज्यातील लोकांचा सुरळीतपणे व्यवहार चालू असताना आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि आपला रिलेव्हन्स वाढवण्यासाठी दोन राज्यामधील जनतेच्या भावना भडकवण्याचं काम हे देशद्रोहाचं आहे. आणि माझी विनंती आहे, महाराष्ट्रातील संयमी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या दोन्ही नेत्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि यांना कायद्याप्रत जी शिक्षा आहे ती शिक्षा देण्यात यावी. भारतीय संघराज्यातील हे दोन राज्य, दोन प्रगत राज्य यांच्या सीमावाद या एका कुटुंबातल्या दोन भावाचा वाद ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे मिटवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि मला अभिमान आहे, आमचं सरकार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या अत्यंत संयमाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदरणीय नेते शरदरावजी पवार साहेबांनी जी भूमिका मांडली ती संयमाची आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे नेण्याची जबाबदारीनं मांडलेली भूमिका आहे असं मला वाटतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.